आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी दसकला. सॉरी. छान वाटतं नाही सर? विचार करत होता का? डिस्टर्ब केलं? हो असं काय बघताय? तुम्हीच काढलेली मेहंदी ती. काय झालं? तुम्हाला काहीच एक्साइटमेंट नाही आहे? तुम्हाला माहिती मेहंदी काढायच्या आधी मला पण हे सगळं खूप ऑकवर्ड होत होतं आणि मला आवडत नाही फारसं हे सगळं. पण आय डोंट नो, मेहंदी काढल्यानंतर सगळं अचानक एन्जॉय करायला लागलं. किती सुंदर रंगली मेहंदी. असं म्हणतात की मेहंदी काढणाऱ्याने मनापासून मेहंदी काढली की मेहंदी खूप छान राहील. तुम्ही पण मनापासून मेहंदी काढली ना माझ्या हाताने. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? हो आता तर सगळं छान झालंय, सगळं सॉल्व्ह झालंय, तरी असा का सॅड सॅड आहात तुम्ही? सगळं सॉल्व्ह झालंय असं तुम्हाला वाटतंय सर? ऑफकोर्स झालंय. तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज काय करून दाखवलं. आईचा राग शांत करणे आणि तिने घेतलेले डिसिजन चेंज करणे हे खूप डिफिकल्ट आहे. इनफॅक्ट मी सुद्धा खूप सोडल्या होत्या. पण तुम्ही इतकं छान बोलला, तिला कन्व्हिन्स केलं. ग्रेट. सिरियसली सांगतो. तुम्हाला माहिती मला असं वाटतं की या जगात ना असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये जो तुमच्याकरता इम्पॉसिबल. सगळं पॉसिबल आहे तुमच्याकरता. काहीही करू शकता तुम्ही. त्यामुळे प्लीज आता हे सगळं विसरा. हे जरा मूड फ्रेश करा तुमचा. अहो आईने स्वतःहून थांबायला सांगितलंय तुम्हाला या लग्नात. मग आता प्रॉब्लेम काय आहे? हा कम ऑन. का खोटं बोललात माझ्याशी? मी ते आले नसते ना तर हे सगळं घडलंच नसतं. माझ्यामुळे उगाच आहे ना त्या मेहंदीच्या फंक्शनला गालबोट लागले. काय बोलताय तुम्ही? इनफॅक्ट तुम्ही होतात म्हणून मेहंदीचं फंक्शन नीट पार पडलं. अहो मला सांगा, तुम्ही नसतात तर माझ्या आणि अंजलीच्या हातावर इतकी सुंदर मेहंदी कोणी काढली असती? पण सर तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला नको होतं. आय नो मी खोटं बोललो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण तुम्ही माझ्या लग्नात यावं म्हणून खोटं बोललो मी तुमच्याशी. म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही अटेंड करावं हे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत नाहीये का? सही. अहो नका ना ओव्हरथिंक करू प्लीज. आता सगळं छान झालंय आणि आता पुढे बघा ना. पुढे बघा किती छान छान गोष्टी घडणार आहेत. आता मेहंदी झाली, उद्या सकाळी हळद आहे, मग लग्न आणि लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक मैत्रीण येणार आहे. माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रीण हे तुम्हीच असणार असेल. सिंपली innocent, genuine, strong friend. Hey, come on. Overthink करू नका आणि let's move on. आपण विसरून जाऊया हे सगळं. सर का विषय बदलताय तुम्ही? तुम्ही जर खोटं बोलला नसता ना तर आज हे सगळं ना घडलंच नसतं. तसं बघायला गेलं ना तर तुम्ही पण माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या तरी तुम्हाला माहिती. आणि सी मी ज्या काही गोष्टी लपवल्या त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही या सगळ्या गोष्टी का लपवताय त्याचं कारण मला अजूनपर्यंत कळलं नाही असेल. मी तुम्हाला खूपदा विचारायचा प्रयत्न केला पण तुम्ही काहीच सांगितलं. याचा विचार करून करून ना डोकं ब्रेकआउट झालंय माझं. डोकं दुखायला लागलंय माझं स्टील. तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. सही का? मी अजूनही नाही सांगू शकत तुम्हाला. मी फक्त एवढंच सांगते की काहीही चुकीचं घडणार नाही याची जबाबदारी माझी. किती आठी आहात तुम्ही? आतापर्यंत 100 वेळा विचारलं असेल मी तुम्हाला हे तरी सुद्धा तुम्ही मला काहीच सांगत नाही. हा प्रॉब्लेम काय? आय मीन अंजली तुमची बहीण आहे. इतकी सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला मला सांगायला काय प्रॉब्लेम होत आहे? म्हणजे मला जर त्याच्या मागचं कारण किंवा ते सगळं कळलं तर काय जगितचं तिकडे होणार का? सर मला अंजलीला पुढच्या फंक्शन साठी तयार करायचं. मी निघते. व्हेरी नाईस. ॲज युजल पळून जा तुम्ही.
हा एक प्रश्न विचारला की पळून जायचं इतकं सुचतं ना तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा सई, जर तुम्ही हट्टी आहात तर मी पण तुमचाच मित्र आहे, तुमच्यापेक्षा जास्त हट्टी. लग्न होण्याच्या आधी मला खरं काय ते कळायलाच हवं. माझ्यासाठी आपली मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हालाही जर सेम फिलिंग असेल तर तुम्ही मला खरं काय ते सांगा. आणि जर नाही सांगितलं तर मला जे समजायचं ते मी समजून जाईल. आतापर्यंतची आपली मैत्री आयुष्यभर टिकावी इतकीच माझी इच्छा आहे. त्या एवढ्या मोठ्या डिरेक्टरने स्वतः मला कॉल केला होता यार. त्याला फिल्म मध्ये हिरोईन म्हणून एसीच हवी आहे, माझ्याशिवाय तो फिल्म करणारच नाही म्हणाला. एकदा का त्याच्या फिल्म मध्ये काम केलं ना की एसी तू स्टार झालीच म्हणून समज. यार काय करू मी? जाऊ का पळून? पण ती ज्वेलरी कशी घेऊन जाणार मी? मी ज्वेलरी घेऊन पळाले तर सगळे मला चोर समजतील. असं काहीतरी घडायला पाहिजे ना की ज्वेलरीच्या चोरीचा आळ सईवर गेला पाहिजे. पण ते कसं पॉसिबल आहे? काहीतरी आयडिया करावी लागेल यार. येस, सई, सई, सई कुठे आहेस तू? बाहेर ये. सई, काय झालं आणि एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? देवांशच्या आईने माझ्यासाठी पाठवलेली ज्वेलरी गायब झालीये. काय? अगं पण हे कसं शक्य आहे? वाह, कमाल. आता तूच मला विचार कसं शक्य आहे म्हणून. सई, पॉप्सने इतक्या विश्वासाने तुझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ना, तुला साधी ज्वेलरी नाही सांभाळता येत? अगं पण मी नीट जपूनच ठेवलेत आणि माझ्या कपाटामध्ये ठेवलेत ते. अगं मग गेले कुठे? हा, अगं तुला त्या ज्वेलरीची किंमत तरी माहितीये का? देवांशच्या आईने प्रेमाने पाठवली होती ती माझ्यासाठी. काय चाललंय? काय आरडाओरडा करताय तुम्ही? काय झालं? मॉम, मी तर फक्त ओरडतीये ग. तुला जर कळलं ना काय झालंय तर तू अख्खं हॉटेल डोक्यावर घेशील. एक मिनिट, काय झालं पण ते तर सांगशील. या सईने देवांशच्या आईने माझ्यासाठी पाठवलेली ज्वेलरी हरवलीये. काय? हो,